व्हिडिओमध्ये खूप सारे तुमच्या कमेंट्स आलेले आहे की कृष्णवर्णीय किंवा थोडा सावळा कलर किंवा गव्हाळ कलर असेल तर कुठले मेकअप प्रोडक्ट वापरायचे आहेत किंवा कशी सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. स्किन टाईप कुठलाही असू दे, हा ऑल स्किन टाईपसाठी आहे. प्लस प्रायमर प्लस मॉइश्चरायझर हे तिघांचं काम करतं आहे आणि ह्याच्याने खूप शाईन येते आपल्या स्किनला. मी ब्लश म्हणून नेहमी लिपस्टिकच यूज करते, तर ही माझी मार्सची लिपस्टिक आहे छोटी. जर तुम्ही तुमचं कॉम्प्लेक्शन थोडं फेअर असेल तर NC30 वगैरे तुम्हाला जाईल. कधी पण लक्षात ठेवायचं, कॉम्पॅक्ट पावडर लावताना प्रेस करून लावायची आहे. एकदम नॉर्मल लावणार होतं. हे बघा छानपैकी आपण टिकली लावलेली आहे. ठीक आहे, आपले इयरिंग्स छानपैकी घातून झालेलं आहे. ठीक आहे, मी उजेडत तुम्हाला बाहेर पण दाखवते. सुंदर अशी मेकअप बनवली आहे. नमस्कार मंडळी, तर मी प्रणाली. आज मी एक वेगळी व्हिडिओ घेऊन आले आहे, मेकअपचीच आहे. तर ही माझी बहीण आहे, आज हिच्यासोबत मी मेकअप करून दाखवणार आहे. तर मला मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारे तुमच्या कमेंट्स आलेले आहे की कृष्णवर्णीय किंवा थोडा सावळा कलर किंवा गव्हाळ कलर असेल तर कुठले मेकअप प्रोडक्ट वापरायचे आहेत किंवा कशी मेकअप करायची. तर त्यासाठी ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात पहिले आपण क्लिन्झरनी फेस एकदम क्लीन करून घेतलेला आहे. तर सुरुवात करूयात आपण आपल्या मॉइश्चरायझरनी. सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. स्किन टाईप कुठलाही असू दे, हा ऑल स्किन टाईपसाठी आहे आणि खूप जास्ती टिकतो. तर तुम्ही जर घ्यायचा असेल तर जेव्हा सेल वगैरे असतात तेव्हा घेऊ शकता. अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आणि उन्हाळा चालू झालेला आहे तर मेकअप मी एकदम लाईटच करणार आहे. तर सेकंड आहे सनस्क्रीन. तर यासाठी मी मिनिमलिस्टची ही सनस्क्रीन यूज करते आहे. तर याच्यामध्ये एक आहे की स्किनवरती डाग जरी असतील तरी ह्या सनस्क्रीनने आपली स्किन लाईट पण होते आणि आपल्याला UV रेजपासून प्रोटेक्शन पण देते. तर तुम्हाला काही डाग वगैरे असतील, स्पॉट्स वगैरे असतील आणि व्हिटॅमिन C सेपरेटली नसेल यूज करायचा तर ही सनस्क्रीन तुम्ही घेऊ शकता. बघा इथे लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसेलच, व्हिटॅमिन C वगैरे आहे याच्यात. तर हा तुम्ही घ्या. त्यानंतर आम्ही प्रायमर यूज करते आहे. तर हा गौरीचाच प्रायमर आहे, इनसाईडचा आहे. सो ट्रूचा आहे. हे सगळे जे प्रोडक्ट आहेत जे तिच्या स्किनला सूट होतात त्याप्रमाणे तिने आणलेले आहेत आणि तेच मी यूज करते. हायलायटर प्लस प्रायमर प्लस मॉइश्चरायझर हे तिघांचं काम करतं आहे आणि ह्याच्याने खूप शाईन येते आपल्या स्किनला. आता ह्याने तुम्हाला प्रायमरचं प्लस मॉइश्चरायझरचं पण इफेक्ट देते ही क्रीम आणि चमकी पण देते, म्हणजे हायलायटर पण देते. हायलायटर इफेक्टसाठी तुम्हाला सेपरेटली जर हायलायटर नसेल लावायचा तरी चालेल. तर जसं की मी म्हणते नेहमी की मी ब्लश म्हणून नेहमी लिपस्टिकच यूज करते. तर ही माझी मार्सची लिपस्टिक आहे. शेड आहे स्ट्रॉबेरी शॉर्ट केक. तर ती मी पहिला ब्राऊन आहे तर मी ब्राऊन थोडं हे देते इफेक्ट. तर हीच ॲज अ मी ब्लश म्हणून यूज करते. तर गौरीच्या इथे थोडे डार्क स्पॉट आहेत, त्यासाठी आम्ही हे स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज करते. आता आपण फाउंडेशन यूज करतो आहे. मॅक्स स्टुडिओचा आहे, शेड आहे NC40. जर तुम्ही तुमचं कॉम्प्लेक्शन थोडं फेअर असेल तर NC30 वगैरे तुम्हाला जाईल. पण जर कृष्णवर्णीय असाल तर हा फाउंडेशन तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तर आपण जो फाउंडेशन लावला आहे तो सेट करायला मी इनसाईडचीच आहे पावडर MNY 30 शेड. ठीक आहे, ती लावते. कधी पण लक्षात ठेवायचं, कॉम्पॅक्ट पावडर लावताना प्रेस करून लावायची, घासून नाही लावायची.
सगळीकडे एकदम प्रॉपर लावून घेतलेली आहे. तर आय मेकअप करूयात. तर मी न्यूडच थोडी ठेवणार आहे. सुरुवात करते मी बेसला हा ब्राऊन कलर लावते. ओके. आणि सेंटरला ह्या ब्राऊनपेक्षा थोडी वेगळी म्हणजे थोडी पिंकिश ब्राऊनमध्ये जाईल. बरं फोकस होत नाही आहे. अशी शेड लावते सेंटरपासून पुढे. ही गोल्डन पदर आहे त्यामुळे थोडी शिमर मी गोल्डन यूज करते. बघा एकदम बेसिक अशी लावून घेतलेली आहे मी. आता आपण लावूयात आयलायनर. सॉरी जो आय शॅडो आपण जी लावली ती थोडी इकडे बाहेर आलेली आहे. तर ती फाउंडेशन कॉम्पॅक्ट पावडर लावून मी त्याला बॅलन्स करते. सगळीकडे लावून ठेवून आहे. आता मी आयलायनर लावते. एकाच वन स्ट्रोकमध्ये लावून झालं. आणि यासाठी मी लायनर लावते आहे मेबेलिनचं. खूप छान आहे ब्रश, एकदम बारीक आहे. जसं तसंच बघा एकदम सिम्पल आय लुक केलेलं आहे मी. आपला मस्कारा सॉरी आयलायनर ड्राय झालेले आहे. आता आपण मस्कारा लावतो. हा पण मेबेलिनचा हायपर कलर आहे. आपण काजळ लावतोय तो पण आहे मेबेलिनचा कोलोसल. तर गौरी स्वतःच्या स्वतः लावणार आहे. तर मी लावते सगळ्यात पाणी येण्यासाठी वाटते. कॉर्नरपासून पूर्ण कॉर्नरपर्यंत. आपलं काजळ लावून झालेलं आहे. आता हा पावडर ब्रश आहे जो रेडिश पिंकिश कलरचा आहे. एकदम नॉर्मल लावणार होतं. दिसतंय काय? आणि कधी पण तुम्हाला वाटलं असं कुठल्या बाजूला जास्त झालंय तर लगेच कॉम्पॅक्ट पावडर लावायची. आता याच्यावरती आपण हायलाईटला लावते. हा माझा कलर स्ट्रोकचाच हायलायटर आहे. ॲक्च्युली गोल्डन कलरचा पाहिजे होता ह्या साडीवरती पण मी सध्या इकडे आणला नाही आहे. हा सिल्वर कलरचा आहे तोच मी प्रॉपर लावून घेते. सगळीकडे लावून घ्यायचं. सगळीकडे आपलं हायलायटर लावून झालेलं आहे. आता लिपस्टिक लावतोय. तर लिपस्टिक आहे ही हुडा ब्युटीची मॅट कलर असलेली 07 शेडची. तर आपण ही ब्राऊन लिपस्टिक लावलेली आहे. आता आपण छानशी टिकली लावूयात. तर टिकली मी घेते डार्क ब्राऊन. आम्ही कानातले हे साऊथ इंडियनवाले घालत आहोत जे काहीतरी 100 रुपीजला आम्ही घेतलेले आहेत. ते का त्यासाठी आमच्याकडे 2 चॉईस आहेत. एक हा आहे जो याच्यावरती जाईल प्रॉपर आणि एक हा आहे. तर
मध्ये हा ट्राय करूया. मस्त ठीक आहे. केस थोडी सेट करूया. अशा प्रकारे आपण सिम्पलच ठेवलं आहे, फक्त मधीतून एक भाग पाडलेला आहे आणि अशा प्रकारे आपला एकदम फ्लॉलेस मेकअप झालेला आहे. ठीक आहे, मी उजेडत तुम्हाला बाहेर पण दाखवते. हे बघा, एकदम घरच्या घरी सुंदर अशी मेकअप बनवली. कलर आपल्याला डिफाईन नाही करू शकत, आपण स्वतःवरती प्रेम करणं गरजेचं आहे. एकदम सिंपल सुंदर असा मेकअप झालेला आहे गौरीचा. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.